तुला आणि तारिणीला सांभाळून घ्यायला घरातले सगळे आहेत ना. आणि केदार, राहिला प्रश्न युवराजचा, तर हे बघ, युवराज आत्ता जसा आहे ना, तू तसा नव्हता रे. तुला खरं सांगू, आज मी जे काही आहे ना, ते फक्त माझ्या लहान भावामुळे. तुला माहितीये, लहानपणी माझी पाठील वीस सोडायचा तो. सारखं माझ्या मागे फिरायचा, ताई ताई करत. तुला माहितीये केदार, मला आयुष्यात जी जबाबदारीची जाणीव झाली आहे ती फक्त युवराज बघ. आणि युवराज जीवाला जीव लावणार आहे. तारिणी कुठे गेली? तिकडे कौशिकीच्या रूममध्ये. मग कौशिकी कुठे आहे? त्याच रूममध्ये. जेव्हा तारिणी तिकडे गेली तेव्हा रूमचा दरवाजा ओपन होता. कौशिकी पण आतच असेल. हे बघा, दरवाजा मी लॉक करून आलोय. म्हणजे आता कौशिकी आणि तारिणी दोघे एकाच रूममध्ये अडकल्या? हो. म्हणजे आता दोघे एकत्र. शाबाश. कत्री, बॉस कुठे आहेत? मला नाही माहित. अरे बॉस माझ्या मागून निघाले आणि मी त्यांच्या मागे निघालो आणि त्याला मिसप्लेस झाल्यात. अरे पण तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना मी. एक काम कर, तू या बाजूला जा, मी या बाजूला जाते. झालं का? चला. मला माहिती आहे तुझ्या मनात युवराजबद्दल राग असेल, द्वेष असेल, पण याआधी त्यांनी ज्या काही चुका केल्यात त्याच्यासाठी त्याला माफ कर केदार. हवं तर मी तुझी माफी माग. ताई, तुम्ही माफी मागू नका. तिला माफ कर केदार. भाऊ आहे आपला, लहान भाऊ. आणि लहानांना सांभाळून घेणं ही मोठ्यांची जबाबदारी आहे. हे कधीही विसरू नकोस. बॉस. बॉस, बॉस. येस बॉस, तुमची ऑर्डर सराखोपर. पण मी तुझी बॉस नाही आहे. मला माहिती आहे तुझी बॉस कोण आहे. तारिणी. कारण तू तिचं सगळं ऐकतोस, ती तुझी बॉस आहे, राईट? चला ना, चला. हो हो. चला. बॉस 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 काय झालं? बॉस 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 काय झालं? बॉस. तारिणी. काय झालं? तारिणी. मॅडम मॅडम काय झालं? मॅडम काय झालं? तारिणी. काय झालं? तारिणी. ठीक आहे, पाणी घे. तू काच तोडून रूम मधनं बाहेर का आलीस? तुम्हाला भेटायचं म्हणून तुमच्या रूममध्ये गेले होते. ओके. तिकडच्या एसीचा गॅस लीक झाला. मी तुम्हाला फोन पण करणार होते, पण माझा फोन पण बंद झाला तेव्हा. तिकडचा इंटरकॉम पण चालत नव्हता. ओके. मग शेवटी मी काच फोडून तिकडनं बाहेर पडले. पण दरवाजा दरवाजा लॉक झाला होता.
एसीचा गॅस असा कसा लीक होऊ शकतो? नाही म्हणजे डॅमेज दिसत नाहीये म्हणून असं कसा लीक होऊ शकतो? ॲक्सिडेंट असू शकतो ना. माझ्या कामासाठी तारिणीला रूममध्ये बोलवलं आणि मी तुझ्याशी बोलत बसले. कौशिकीताई खरं तर चूक माझी आहे. मी तुमच्याशी तिकडे गप्पा मारत बसलो. हिला माझी गरज होती आणि मी नव्हतो. तुला काय झालं असतं तर? मी ठीक आहे. चल तू चल, आधी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मॅनेजर सहित सगळा स्टाफ. कौशिकीताई मी ठीक आहे. अगं तारिणी असं काय करते? अहो हॉस्पिटलमध्ये जाण्यासारखं काही झालेलं नाही आहे. ॲक्सिडेंट होता तो. अहो मशीन आहे, बिघडलं. तारिणी कट झालं. या सगळ्यामुळे उगाच त्यांच्या पोटावर पाय नको प्लीज. आणि आणखी एक रिक्वेस्ट करायची होती. हे जे काही घडलंय हे आपण आपल्या घरच्यांना नको सांगूया. तारिणी तुला कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना बाबा, तुम्ही आजी, दया काका कसे आहेत. त्यांची उगाच काळजी वाढेल हो, म्हणून म्हणते प्लीज. बरं ठीक आहे, ठीक आहे, लवकर या. हो. बॉस, ते दार नक्की काय घडलं होतं? दार कोणीतरी मुद्दामून बाहेरून बंद केलं होतं. मी आत अडकावं म्हणून. म्हणजे ॲक्सिडेंट नव्हता? ट्रॅप होता. आणि एसीचा गॅस इतक्या सहजासहजी लीक होत नाही. म्हणजे नक्कीच वरून गॅस भरला होता. हे युवराजचंच काम असणार. बस आत्ताच्या आत्ता उचलूया त्याला. नाही, युवराज माझ्या समोर होता जेव्हा मला कौशिकीताईंचा फोन आला तेव्हा. त्याच्यामुळे मी कौशिकीताईंशी काय बोलली आहे, मी कुठे जाणार आहे हे तुम्ही आजीला माहिती होतं फक्त, बाकी कोणालाच माहीत नव्हतं. आणि कौशिकीताई जेव्हा इकडे यायला निघाल्या त्यावेळेस त्यांना तू भेटलास आणि तुम्ही बोलत बसला. म्हणजे मी त्या खोलीत कौशिकीताईंच्या आधी पोचले आणि हा ट्रॅप माझ्यासाठी नव्हताच. म्हणजे हा ट्रॅप कौशिकीताईंसाठी केला होता. म्हणजे कौशिकीताईंच्या जीवाला धोका आहे? हो. हल्ला त्यांच्यावरच होणार होता, फक्त त्यावेळी मी तिथे पोचले एवढंच. पण त्यांच्यावर हल्ला कोण करेल आणि का? कोणीही असू शकतं ना. प्रामाणिक माणसांचे खूप शत्रू असतात, त्यांच्यापैकीच कोणीतरी असेल. आता आपल्याला जास्त अलर्ट राहावं लागणार आहे, कारण एकीकडे युवराज आणि दुसरीकडे कौशिकीताईंवर हल्ला करणारी माणसं. या लग्नात आपल्याला आणखीन जास्त दक्षता घ्यावी लागणार आहे. ऑपरेशन शुभ लग्न सावधान आपल्याला सक्सेसफुल करायचंच आहे.